नमस्कार मंडळी, कसे काय? बरे आहेत ना? सकाळी उठता क्षणी सर्व महिलांना पडणारा एकच प्रश्न, आज मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी टेस्टी आणि झटपट चमचमीत काय बनवायचं. तर आज मी तुमच्यासाठी डब्याची एक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे. ना कोणती पूर्वतयारी करायची, ना कोणतं जास्त महागडं सामान वापरायचं आहे. घरच्या बेसिक सामानामध्ये ही झटपट रेसिपी बनवून तयार होते. तर एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे. कोणतीही वाटी सेट करून घ्या, त्याच्यानंच माप घ्यायचं आहे. आणि गव्हाचं पीठ चाळून नाही घेतलं तरी काही हरकत नाही, कारण की गव्हाच्या पिठामध्ये फायबर जास्त असतं त्या कोंड्यामध्ये, म्हणून चाळून नाही घेतलं तरी चांगलं आहे. आता पिठाला चांगली बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे रवा वापरत आहे. बारीक रवा आहे, तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल. आणि ही ठेचा चपातीमधून एकदम मऊ होण्यासाठी इथे आपल्याला 1 चमचा तेल पाहिजे. रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे हाताने एकजीव करायचं आहे. आणि तेल चांगल्या प्रकारे असं पिठाला लागायला पाहिजे, असं चोळून एकजीव करा. तर मंडळी, पिठामध्ये तेल टाकल्यानंतर मी इथे दही वापरलेली आहे. तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ शूट झाला नाही, तर इथे तुम्ही 2 चमचे दही वापरू शकता या ठेचा चपातीची चव दुपटीने वाढण्यासाठी. किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल तर 2 लिंबाचा रस वापरला तरी चालेल, चव चांगली येते. किंवा पूर्णपणे ऑप्शनल आहे, दही आणि लिंबू नाही वापरला तरी काही हरकत नाही. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडं पाणी वापरायचं आहे आणि मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. अगोदर दही वापरल्याने गाठी पडणार नाही, म्हणून अगोदर दही वापरायचे आहे. आणि थोडं पाणी वापरून, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, जसं आपण डोशाचं बॅटर बनवतो ना तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे. ना लाटायचा कुटाणा, ना कोणतेही जिन्नस तासनतास भिजत ठेवायचं. झटपट ही रेसिपी तयार होते. फक्त आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला गुठळ्या न पाडता पाणी एकजीव करत जायचं आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तर मंडळी पाहू शकता, थोडं पाणी वापरून आपल्याला असं गुळगुळीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे. आता रवा टाकलेला आहे आणि गव्हाचं पीठ सुद्धा आहे. आता हे दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे एक 5 ते 7 किंवा 8 मिनिटापर्यंत, म्हणजे पीठ चांगलं मुरेल आणि रिझल्ट एकदम परफेक्ट येईल. तर मंडळी, आपल्याला आता ठेचा बनवायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकायचे आहेत. आणि ह्या शेंगदाण्यांना पहिलं 1 मिनिटापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसला मंद ठेवून परतून घ्यायचा आहे. तुम्ही तेलाचा वापर इथं थोडासा कमी केला तरी चालेल किंवा 1 चमचा तुपाचा वापर केला तरी चालेल. असं 1 मिनिटापर्यंत शेंगदाण्याला भाजून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला मिरची वापरायची. आणि मिरची कोणती वापरायची आहे, कमी तिखट वापरायचं बरं का. इथे मी 4 ते 5 अशा पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या कमी तिखट असतात आणि ह्या एकदम जास्त हिरव्या आहेत, ह्या जास्त तिखट असतात. लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर ह्या कमी तिखटच्याच मिरच्या तुम्हाला ह्या रेसिपीसाठी वापरायची आहे. किंवा ऑफिसच्या डब्यासाठी बनवायचं असेल, आपल्या घरातली मोठं जास्त झणझणीत खात असतील तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. आता मिरचीचा संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आपण पाहू शकता, अजिबात ओव्हर कुकिंग झालेली नाही. मिरचीला चांगले असं डाग पडलेले आहेत आणि शेंगदाणेही लाल झालेले आहेत. आता काय करायचं, या दोन्ही जिन्नसांना काढून एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. मिरची आणि शेंगदाणे थंड झाल्यावर लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्यासोबतच इथे आपल्याला 1 चमचा जिरे वापरायचे आहे. सोबतच चव चांगली येण्यासाठी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. आता ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला पाणी न वापरताच शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटून घेतलेला ठेचा पूर्ण काढून घ्यायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे या बॅटरमध्ये. आणि सोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये वापरायची आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरचीचे कुटलेले दाणे. चव चांगली येईल आणि दिसायला सुद्धा चांगलं दिसेल. आता ह्या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि 2 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून सुद्धा घ्यायचं आहे. फेटल्याने काय होणार, बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि हवा भरल्यामुळे बॅटर एकदम हलकं फुल होणार आणि ही ठेचा चपाती एकदम मऊ मुलायम सुद्धा होणार आणि थोडीशी खुसखुशीत सुद्धा होणार. म्हणून असं फेटून घेणं सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला ही पद्धत आवडली नसेल तर तुम्हाला आणखीन एक टिप देतो. या पिठाचं बॅटर बनवायचं नाही, मग काय करायचं, पीठ मळून घ्यायचं आहे मध्यम टाईपमध्ये आणि त्याला भिजत ठेवायचं आहे.
ठेचा बनवायचा आहे. जसं मी तुम्हाला पद्धत सांगितली तसं 2 बटाटे उकडलेले किसून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ठेचा मिक्स करायचा आहे. आणि जसं आपण पराठे बनवतो ना, स्टफ पराठे, तशा पद्धतीने तुम्ही ठेचा चपाती बनवू शकता. पण इथे लाटण्याची झंझटमारी न करता तुम्हाला ही रेसिपी मी बनवून दाखवत आहे. ही रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की द्या आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. ही झटपट नाश्त्याची किंवा डब्याची रेसिपी. तर मंडळी 2 मिनिटापर्यंत फेटून घेतल्यामुळे पीठ एकदम हलकं फुल झालेलं आहे, म्हणजेच की बॅटर एकदम हलकं फुल झालेलं आहे. आणि ह्या बॅटरला आणखी पाणी सुटलेलं आहे. पाणी का सुटलेलं माहिती आहे का? ह्याच्यामध्ये मी दही वापरलेलं आहे. तुम्ही दही नाही वापरलं असेल तर घट्टपणा तसाच राहील. म्हणून घट्ट राहिलं असेल तर बॅटर तुम्ही दही न वापरता तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये वापरू शकता. आणि अशा टाईपचं बॅटर बनवून घ्यायचं. आता फटाफट मी तुम्हाला ठेचा चपाती बनवून दाखवतो. तर मंडळी, ही ठेचा चपाती बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. तुम्ही नॉनस्टिक तवा किंवा डोसाचा तवा घेतला तरी चालेल. ह्याच्यामध्ये 2 पळी बॅटर टाकायचं आहे आणि असं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे. आता नॉनस्टिक पॅन का घेतलेला आहे? एक समान सर्व ठेचा चपातीचा आकार येण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. आता वरतून आपल्याला बॅटर सुकायची वाट पाहायची आहे. गॅसला मंद ठेवायचं बरं का. तर मंडळी, फक्त 1 मिनिटाच्या आत वरतून बॅटर काय मस्त सुकलेला आहे. पाहू शकता. थोडंसं अवघड जाऊ शकतं उलटण्यासाठी, कारण की मी पॅन घेतलेला आहे. तुम्ही डोशाचा तवा घेतला असेल किंवा नॉनस्टिक पॅन घेतला असेल तर फटाफट तुम्ही उलटू शकता. आता चांगल्या प्रकारे एका बाजूने भाजून घेतल्यावर त्याला दुसऱ्या बाजूने भाजून घेण्याची काहीच गरज नाही. ह्याला मी एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरची ठेचा चपाती बनवून घेतो. तर मंडळी, जितकी क्वांटिटी मी तुम्हाला दाखवलेली आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार ही रेसिपी ठेचा चपाती. अशा मोठ्या 7 बनणार आणि 1 लहान बनणार. आता काय करायचं आहे? ह्याला रोल करून घ्यायचा आहे. तुम्ही वाटलं तर असंच खाऊ शकता, पण डब्याला द्यायचं असेल तर असं रोल करा आणि ह्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ना मसाला चपाती, ना कोणती थालीपीठ, ना कोणते थेपले, ना कोणते धिरडे. अशी मस्त ठेचा चपाती एकदा बनवून तरी पहा. ना तुम्हाला सोडा वापरावा लागेल, ना तुम्हाला लाटण्याची कटकट. पाहू शकता पाठीमागून किती मस्त जाळी पडलेली आहे सोडा न वापरता. आणि समोरून एकदम मस्त दिसत आहे. जितकं दिसायला सुंदर आणि पौष्टिक दिसतं तितकंच खाण्यासाठी जबरदस्त टेस्टी झालेली आहे की मऊ लुसलुशीत आहे. दिवसभर जरी डब्यात राहिली की अजिबात वातट लागणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. तर मंडळी, ह्याला तुम्ही दही बरोबर खा, कोणत्याही चटणी बरोबर किंवा असं सलाड घेऊन जावा. मुलं डब्बा मिनिटात फस्त करतील आणि रोज हीच डब्याला रेसिपी दे म्हणून मागे लागतील. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, असं नवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.